विश्वाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा काहीच नव्हतं, ना प्रकाश ना अंधार, तेव्हा एक शक्ती अस्तित्वात होती, एकच ऊर्जा, एकच चेतना, ती म्हणजे शिव. तो देवांमध्ये देव, साधूंमध्ये साधू, विनाशाचा स्वामी आणि प्रेमाचा महासागर. तो रौद्र आहे कारण तो अन्याय सहन करत नाही. तो भोळा आहे कारण भक्ती त्याला लगेच स्पर्श करते. डोळे मिटले तर ध्यानात दिसणारा, डोळे उघडले तर विश्वात पसरलेला, तो आहे महादेव. आज या मंचावर सामान्य नृत्य नाही, स्वतः महादेवाच्या ऊर्जेचं, शक्तीचं आणि तांडवाचं दर्शन होणार आहे. तयार व्हा, कारण आता येत आहेत नटराज, महाकाल, भोलेनाथ. ओम नमः शिवाय. विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजं भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे. जेव्हा देव दानवांनी समुद्र मंथन केलं, तेव्हा अमृतासोबत एक घातक हलाहल विष बाहेर आलं. ते विष संपूर्ण विश्व भस्म करू शकत होतं. कुणालाच ते थांबवता येत नव्हतं. तेव्हा एकच शक्ती पुढे आली, ती म्हणजे शिव. त्यांनी ते विष पिऊन आपल्या कंठात थांबवलं. विश्व वाचवण्यासाठी स्वतःचा त्रास स्वीकारला. म्हणूनच ते नीलकंठ बनले. जेव्हा अन्याय वाढतो, जेव्हा अंधार सर्वत्र पसरतो, जेव्हा अहंकार माणसाला आंधळ करतो, तेव्हा महादेव तांडव करतात. तांडव म्हणजे राग नाही, तांडव म्हणजे बदल. विनाश म्हणजे अंत नाही, विनाश म्हणजे नव्या सुरुवातीची घोषणा. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश निर्माण करण्यासाठी महादेव तांडव करतात.
कालमाल हव्यवाडी मंगलध्वनिक्रमप्रमर्दित प्रचंड तांडव शिवाय शिव म्हणजे रौद्र, पण शिव म्हणजे शांतता देखील आहेत. शिव म्हणजे विनाश, पण शिव म्हणजे नवीन निर्मिती सुद्धा आहे. आणि सर्वात महत्वाचं, शिवाला मोठमोठ्या यज्ञाची गरज नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी आहे, शुद्ध मन आणि खरं प्रेम. शिव कुठे दूर नाहीत, शिव आपल्या आतच आहेत. ओम नमः शिवाय.